जय जय रघुवीर समर्थ. मी सौ वंदना गजानन सुरंगलीकर, राहणार खामगाव. माझे वय 56 वर्ष आहे. मी खामगाव येथील सरस्वती विद्या मंदिर येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मी राजाध्यक्ष यांचे मनाच्या श्लोकांवरचे व्हिडिओज नेहमी पाहत असते. त्यामधील मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे निववावे. हा श्लोक मला त्यांनी जो सांगितलेला अर्थ आहे तो अतिशय माझ्या मनाला भावलेला आहे. यामध्ये मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. श्रेष्ठ म्हणजे अर्थातच मोठा, परंतु नुसता वयाने मोठा नाही, कार्याने मोठा नाही, तर जो उत्तमातले उत्तम कार्य करतो तो वयाने लहान असला तरी तो चांगला कार्य करणारा जो असतो तो श्रेष्ठ असा धरतो. श्रेष्ठ असा अर्थ आपण धरला पाहिजे. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. आणि मग धारिष्ट म्हणजे धैर्य. मग जे काही कार्य आपण करत आहोत ते कार्य करण्याकरता धैर्य हे आपल्या मनाला असायला हवं. कुठलंही कार्य करताना भीती न बाळगता जर धैर्य बाळगलं तर ते कार्य यशस्वीच होते. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. आता या ठिकाणी त्यांनी सावित्रीबाई फुलेंचे उदाहरण दिलेलं आहे. कितीही चांगलं कार्य करत असताना अनेक लोक आपल्याला हीन दर्जाची वागणूक देत असतात, परंतु त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कार्य सतत करत राहायला हवं, हे सांगणं त्यामधून आहे. मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. सर्वदा म्हणजे नेहमी करता. नम्र वाचा, नम्र वाणी आपली असावयास हवी. कोणी आपल्यावर कितीही चिडला, कितीही त्याला आपल्याबद्दल संताप आला तरी आपण शांत चित्ताने त्याचं म्हणणं ऐकून घेऊन आपण त्याला तसं समजावून सांगायला हवं. मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे निववावे. आणि अशा प्रकारे आपण त्यांच्या संतापाला कोणतेही प्रत्युत्तर न देता जर शांततेने त्यांना नीट समजावून सांगितलं तर समोरचा व्यक्तीसुद्धा थोड्याफाररित्या आपल्या म्हणण्यास समर्थन देऊ शकतो आणि त्याला पण त्याचा संताप जाऊन आपलं म्हणणं पटायला लागते. हा अर्थ त्यांनी जो सांगितला आणि मला जो त्यांचा हा अर्थ समजला आहे तो मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे. धन्यवाद.